तर मित्रांनो, आपण आलेलो आहे तुकाई देवी इथे, बाणेर इथे. बघू शकता तुम्ही मस्त असा नजारा इथे. आता एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. मी तुम्हाला आता पूर्ण मंदिर दाखवतो. सध्या काम चालू आहे का इथे, बाहेरून एक नजारा दाखवतो. ॲड्रेस तुम्हाला मी यूट्यूब व्हिडिओच्या खाली देऊन टाकेल. बघू शकता हे आपलं मंदिर. आणि इथून असा व्ह्यू असतो बेस्ट. बघू शकता व्ह्यू एक नंबर. सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे, पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बेस्ट असं. मी दाखवतो बघा, बघू शकता. एकदम बेस्ट असं वातावरण झालेलं आहे. हाय पुणे. हे लोकेशन आहे बघा आता, तुकाई देवी मंदिर बाणेर. पूर्ण लोकेशन असं हे पूर्ण मंदिर आहे तुकाई देवीचं. तुम्हाला थोड्याच वेळात मी देवीचं दर्शन पण करतो. बघू शकता तुम्ही, असं एक पूर्ण एरिया आहे. आणि आता सध्या बाहेर पाणी चालू आहे, तर तुम्हाला बाहेरचं लोकेशन नाही दाखवू शकत सध्या. मी बाहेरून तुम्हाला दाखवतो नंतर. आता सध्या आतून देवीचं दर्शन करतो. तर बघा एकदा, लोकेशन आहे इथे. असा व्ह्यू दिसतो बेस्ट पुण्याचा. आणि हा आहे बाणेर. तर मित्रांनो, हा आहे मंदिराच्या थोडंसं साईडला आलेलो आहे आपण. हे बघा कसं दिसतंय मंदिर आपलं देवीचं. तुकाई देवीचं मंदिर आहे बाणेर येथे. हे आहे लोकेशन, बघू शकता. हे पूर्ण बाणेर. असा आहे नजारा. आणि जीवन आम्ही सध्या आलेलो इथे, बघू शकता. यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल मॅप लिंक टाकून देईल. बघू शकता तुम्ही. आणि इथे आम्ही आलेलो आहे बघा, असं पूर्ण बेस्ट व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आपल्याला ब्लॉगमध्ये काही एवढं बोलता येत नाही, तर तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू बेस्ट. आपल्याला एवढंच बोलता येतं, व्ह्यू आणि बेस्ट. मला तारीख हो पाई. जीवन तुला काही बोलायचं का नाही? जीवन अरे बोल बोल. आम्ही आलो तर तू काही टेकडीवर आज बसायला खूप दिवसानंतर, 1 महिना झाला असं तर तू आलो होता आधी. नाही, मी नाही आलो. 1 महिन्यानंतर आम्ही इथं आलो. मस्त व्ह्यू आहे. एक आधी एक अर्धा तास आधी पाऊस वगैरे आला होता. मस्त भारी व्ह्यू आहे. कोणाला यायचं असेल इकडं तर मस्त वातावरण वगैरे फ्रेश आहे. आणि सिटी व्ह्यू पण बघू शकता ना मी, मस्त आहे. भारी दाखवत तुम्ही दाखव फोटोग्राफर दाखव. सिटी व्ह्यू पण बेस्ट आहे. आणि सध्या पावसाचं वातावरण आहे, तर सनसेट तुम्हाला पॉईंट दिसणार नाही. आणि सनसेट जेव्हा मित्रांनो, आमच्या जीवननं केलेलं आहे एक नवीन कुरकुरीत मिक्सर ऑर्डर. टाळ्या. आणि आता तुम्हाला पॅन कार्ड रोडची ती एक बिल्डिंग माहिती का? हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. माहिती का? शांत डेंजर ब्लॉगर आहे. ब्लॉगर कसा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना, ब्लॉगर डेंजर आहे. ब्लॉगर आहे का ब्लॉगर आहे आम्हाला माहित नाही, पण आहे. हे बघा, ही पॅन कार्ड बिल्डिंग आहे. ही पूर्ण ही कंपनी होती इथे. हिच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल. काही दिवसात व्हिडिओ येईल. तर सध्या आपण तुकाई देवीवर चालवलं आहे. आतमधला तुम्हाला पूर्ण व्ह्यू मी आतमधला पूर्ण दाखवलेला आहे. हे आपला बाहेरचा व्ह्यू आहे.
बघू शकता. आणि बाणेरमधील एकदम शांत वातावरण असेल किंवा एकदम सुंदर व्ह्यू आणि मनाला शांत देणारी शांतता वातावरण आणि देवीचं मंदिर एकदम पवित्र मंदिर असं आहे. एकदम छान प्रकारे तुम्हाला बेस्ट फिलिंग येईल इथं आल्यानंतर. या आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हां, जीवन भाया काहीतरी म्हणतोय, आपण त्याचं ऐकू काय. एकदा असे तुमच्यासारखे कोणी ब्लॉगर मित्र जर असेल तुमचे तर एकदा ते आतमध्ये जाऊन एक ब्लॉग बनवतो मी तुमचं प्रमोशन करतो मस्त असं लगे टोरी गिरी चलो. तर मित्रांनो तो म्हणतो की या पॅन कार्ड मध्ये जायचं आणि कोणतरी तुम्हाला काही जर व्हिडिओ बना. पण आपण आपला व्हिडिओ येणार आहे 15 दिवसामध्ये. आपण आतमध्ये जाणार आहे आणि पूर्ण दाखवणार. सपोर्ट करा. मी तसं स्टोरी टाकतोच आज. फोटो काढून ते आठवते. आणि याच्यातलं मी काहीच कट नाही करणार मित्रांनो. तुम्हाला हाय ते सगळं दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. आणि तो जे दिसतंय तुम्हाला ते आता आपला 2 BHK आपलं बरोबर. 3 BHKच आहे पण आपलं त्यात 2 BHK. तर मित्रांनो, आणि ते जे दिसतंय ते पूर्ण जीवनचा एरिया आहे. हा पूर्ण. आणि ते जे दिसतंय ते त्याला काय म्हणतात, ते काय ही नदी आहे, मुळा मोठा नदी म्हणते तिला. ती नदी कोणती आम्हाला माहित नाही. आणि हा जीवनचा एरिया आहे पिंपरी निलम नाही का, शिव एरिया. आणि मेट्रो हा त्यो एरिया त्यो माझ्या तारीख हो पाय. तर मित्रांनो, आपल्या तसं बघू शकता तुम्ही मेट्रोचं काम चालू आहे आपलं, पूर्ण होत आलंय. काही दिवसामध्ये तुमच्या सेवेमध्ये आम्ही मेट्रोचं घेऊन येऊ हत्यार नवीन. तर पुण्यातल्या आठवणी आपण आता कधी टुंगू शकतो याचं काही मिळ नाही. तर पुण्यातल्या आठवणी म्हणून आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवतो येऊ. आता मी कंटेंट सध्या चालवत आहे, किती दिवस आहे ते मला माहित नाही, कारण नेमकं मला काही सुधरलं. कंटेंट डेव्हल कधी जाईन आमचं. उलासाव काम आहे कंटेंटचं असं आहे. तर मित्रांनो, हे आहे देवीचं मंदिर आणि आपण जातो एकदा इकडे खाली. बघूया तिकडे काय आहे जीवनच्या मागे. चांगला व्ह्यू आहे म्हणून चांगला व्ह्यू तर नाही भेटायचा, पण एकदा चेक करू इकडे काय काय आहे, कोण काय कांड करतं ते. कपल इपल नाही, देवीवर आहे, देवीचं मंदिर आहे. कपल इपल पण येत असते देवीचं दर्शन. म्हणजे दर्शनाला येऊ शकता तुम्ही. असं जर बसायचं असेल 2 मिनिटं रेस्ट करायचं तरी असेल विचार न करू. तर आम्ही मित्रांनो चाललो ट्रेकिंगसाठी. तर बघू शकता तुम्ही आता काय किती लांब जायचं बघू शकता मित्रांनो. आणि इकडं हे शुद्ध पाणी प्यायचं आणि तुम्ही मुक्त होणार डायरेक्ट दुनियातूनच. इकडे काय नाही भाऊ, आता आपल्या इकडे झालं इकडे एवढं. तर जीवन बघतोय याच्यामध्ये काय आहे काय नाही, जर आपण चेक करूया पाणी आहे का काय. अरे पाणी हे वर्ष हे पडलेले, कचरा पडलेले वर, पानं पडलेली झाडाचे. हे पाणी नसते पाण्याचे ना, हे झाडाचे नाही ते पाणी. हां, कोण्या झाडाचे? शेवाळा आलेली. हे शेवाळा असं असतं काय? हो मित्रांनो, शेवाळा असं असतं मित्रांनो. शेवाळाच हो, शेवाळ रे मित्रांनो. आता हे काय रे मित्रांनो, अरे पण केस शेवाळा असतं रे. तर बघू शकता इकडे तर काय नाही मित्रांनो. तुम्ही आम्ही उतरलो इकडे खाली, तुम्ही उतरू नका. तुम्ही तिकडून देवीचं दर्शन घ्या आणि तिकडून तिकडे जा. खोल आहे म्हणा, किती गाडी खोल आहे भाऊ. इतकं आहे मित्रांनो, इतकं खोल आहे. पुढी जास्त आहे म्हणा, उडी आणून पाहिजे जेवण जरा जा म्हणा. भाऊ परकट दरी आहे तर जा म्हणा. तर बघू शकता मित्रांनो, काम नाही काय उपटून जातं रहीम याच म्हणतात. हे जी गाडी आहे ना, इतकं आहे बघू शकता. इतकं खोल आहे पाहू जवळ घेतलं. हा, हे इतकं जिथपर्यंत शेवाळा दिसतंय इतकं खोल आहे. हे तुमच्या काही कामीचं आहे का नाही आहे, पण आम्ही तुम्हाला दाखवलं मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आमचं काम आहे, आम्ही दाखवलं. आम्हाला कसं आहे, काम नाही काय उपटून जातं रही, असं आमचं काम आहे. तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो पुन्हा एकदा.
हे मित्रांनो हे म्हणतोय साफ करायचं का, पण इथं पाणी कोण पिन मला काय समजून ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स जर दिला मित्रांनो, खाली कमेंट जर केलंय साफ करा म्हणून, जर आम्हाला जर आवडले तुमचे कमेंट वगैरे तर नक्कीच ह्या व्हिडिओला जर 1 मिलियन व्ह्यूज आले तर आपण साफ करूया. साफ करून घेणार म्हणजे घेणार नेक्स्ट टाइम 100% तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये साफच दिसत. हा, पण ह्या व्हिडिओ 1 मिलियन जर तुम्ही जर घातला तरच बर का या आम्हाला इथं लय मेहनत तरच बर का. धमकी आहे ओपन चॅलेंज मध्ये धमकी आहे मित्रांनो. हे काही रिक्वेस्ट थोडी आहे. मित्रांनो, आम्ही जे काय आहे ते तुमच्यामुळेच आहे. ते तुम्हाला धमकी वगैरे काही नाही आहे. आपण काहीच नाही अजून मित्रांनो. आम्ही जे काय तुमच्यामुळे आहे पण त्याच्यामुळे काहीच नाही काहीच आम्ही. नाही. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करा. आमचं सध्या लॉसच चालू आहे. तुम्ही जर असं आम्हाला अशी साथ दिली ना तर आम्ही लय लवकर रस्ते येईन मित्रांनो. त्याच्यामुळे साथ नीट द्या. जरा वाज आणि साथ द्या जरशी. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो, तुम्ही बाबूळ कधी पाहिजेच नसेल. हे पहा, हप्ते फेडणं मुश्किल आहे. हे पहा, ही बाबूळ आहे मित्रांनो. कधी आहे दिवस याने कधी बाबूळ पाहिजेच नसेल. हे पहा मित्रांनो, ही बाबूळ आहे. हिला म्हणतात बाबूळ. हा हे बघा अशी याला म्हणतात माहिती खोड. काटे. हे बघा अशी, हे बघा काटे असते अशी. हे शिवराचं झाड आहे आणि काय असे quality. काटे असते बघा. हे खूप टोचतात, म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं हात नका लावू. मला बघू द्या टेस्ट हा करून. बघू. हा, आणि असते काटे खूप टोचतात हा मित्रांनो. हम्म. तर त्याच्यामुळं कोणी याचा डायरेक्ट हात नका लावू, याला ट्राय नका करू कोणी. डायरेक्ट नका याच्यावर पण नाही तुम्ही येडेवानी असाल आणि डायरेक्ट याच्या बसाल. बसू नका बसू. पण इकडे जागा नाही सापडत तुम्हाला. डायरेक्ट तुम्ही याच्या बस. अरे इकडे कुठे जागा आहे रे, खाली चाललं ना. याच्या बसा मित्र. त्याच्यावर तुम्हाला आम्ही सांगतो याच्यावर नका बसू, तुम्ही इकडे बसू शकता, इकडे बसू शकता. तिकडे लय भारी आहे. तर मित्रांनो तर आम्ही पुढे चाललो आता 4 मिनिटं. हा बुडातून हे बघा झाड. हे झाड बघा आता खाली ते वरीपर्यंत बघूस तर याला एक पण पान नाही, काहीच नाही. हो. तुम्ही गेस करून सांगा तुम्हाला आम्हाला एक कोणतं झाड असेल ते सांगा तुम्ही, तुम्हाला आम्हाला गेस करून. आम्हाला गेस करून नाव सांगा या झाडाचं काय असेल ते, आणि बघूया झाडाचं काय करायचं मग नंतर आमच्या. तर तुम्ही इथंच राहता ना जास्तीत जास्त. हो, आम्ही हेच- तर हे झाड कोणते आम्हाला काही समजलं नाही. हेच याच्याबद्दल याला काय म्हणता तुम्ही? हे रॅबिटिनो. रॅबिटिनो. हा हे याला म्हणतात रॅबिटिनो. हे आम्ही ऑस्ट्रेलियावर आलो होते झाड. हे झाड ऑस्ट्रेलियन बघू शकता मित्रांनो. तुम्हाला ऑस्ट्रेलियन झाड कधीच नाही भेटणार तुम्हाला पाहायला. बघा बघितलं नसतं लोक म्हणून दाखवलं. धन्यवाद तुमचे मनापासून. तुमचे आम्ही धरू पाय, पण तुम्ही आम्हाला दाखवा. रॅबिटिनो झाड याचं नाव आहे. आणि याला काही फळ वगैरे लागतात का? वाटलं काही तर गुगलवर सर्च करून बघू शकतो तुम्ही. सापडणार नाही तुम्हाला, पण तरी बी तुम्ही बघू शकता. फळ वगैरे काय नाही, सावली आणि सोप साठी झाड आहे. असं आहे का? फळ वगैरे काय नाही. हम्म. याला हे आणि- जवळपास तुमच्या मनाने याची वय किती असेल या झाडाचं? किती वय असेल याची? आमच्या मनाने झाले असेल मी त्याला. 2007 ला माझा जन्म झाला. हम्म. तर माझा जन्म झाला म्हणून आम्ही झाड लावलं होतं. हा पहा मित्रांनो, तर 2007 पासून मित्रांनो, 2007 पासून झाड आहे. 2010 ला झाड लावलेलं आहे. 2010 लावले मित्रांनो. 10 6 ते वर्ष झाली. सॉरी 16 वर्ष झाडाची उंची बघा. आणि जर बघायचं असेल तुम्हाला तर पुढे लाल चंदन तर आहे. चंदन आहे. लाल हा, चंदन. मित्रांनो आता तुम्ही पुष्पा पिक्चर मध्ये तर लाल चंदन बाहेर पाहिला असेल. तुम्हाला रिअल लाईफ मध्ये लाल चंदन दाखवतो आम्ही. तर हा ब्लॉग चालू असंच बघत राहा तुम्ही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हटल्यावर तुम्ही माझ्यापेक्षा रिकाम टेकडे, पण तुम्ही बघत राहा. आणि हे बघा सध्या त्या ऑस्ट्रेलियाचे जे झाड आहे ना त्याची लागवड पण चालू आहे. ही अशी लागवड असते बघू शकता ही मित्रांनो. लागवड चालू आहे. आता हे आमचे बाया वगैरे जरा सुट्टीवर आहे म्हणून हे जरा खुरपणी वगैरे बाकी तुमच्या बाया? कावर लावलेलं बाहेर. हो अच्छा. बघू शकता मित्रांनो, हे पण इथं आहे करवंदाचं झाड. सॉरी काय ऑस्ट्रेलियन झाड पाहू शकता. हे इंडियन आहे. इंडियन आणि इंग्लिश बी असतं का याच्यामध्ये? तर मित्रांनो तुमच्यासाठी एवढे कष्ट करतो मित्रांनो. इतकं कष्ट करून वगैरे जातो आम्ही. काटे कुपाटे पहा तुम्ही. फक्त तुमच्यासाठी बरं का. फक्त तुमच्यासाठी काही पण तुमच्यासाठी. तुम्ही जे माणसाल ती देवी आणि टू. हे पहा मित्रांनो, हे मित्रांनो हे ते लालचे. चला खाली चाल. लालचे तिला झालं लाल चंदन कसं दाखवायचं. मी इथून दाखवतो. तर मित्रांनो हे समोर बघू शकतो का तुम्ही? हे लाल दिसते का? ते लाल चंदनाचं झाड आहे बघा. ते आमच्या ग्रँडफादरने लावलेलं होतं त्या काळात. तर ते त्याची वय असेल बघा आता एक 9 ते 10 वर्ष. म्हणजे आमचे ग्रँडफादर जायच्या आधी 2 वर्षाने लावलेलं आहे.
बघू शकता मित्रांनो, ह्या अशा काय म्हणते त्याला, बिल्डिंगच्या जंगलमध्ये हे असे जे झाडं जपणारे माणसं अजून पण आहेत आणि हे जीवन भाऊ गव्हाणे यांच्याच पारदृष्टीमध्ये किंवा म्हणू शकता तुम्ही मार्गदर्शनाखाली सगळं चालते. हा करतो ते करता जे करते पुन्हा माहित आहे आपण ऑक्सिजन आपण ऑक्सिजन शिवाय जगत नाही मित्र, जगू शकतो. लागवड आहे. आणि काही तुम्हाला एक नोटीस देतो, जर इथं फिरायला जर आलं तर आमच्या झाडाची नुकसान केलेली काही मुलांनी, काही कोणी असेल आम्हाला माहित नाही. तर मित्रांनो असे आले कधी बघायला तर असे नुकसान वगैरे करू नका. हा खरं आहे मित्रांनो, मेहनतीने लावतो, मोठं करतो त्याला. मित्रांनो एका झाडामागे यांची कमीत कमी 2-3 वर्षाची मेहनत असते, पूर्ण त्याला पोषण होईपर्यंत, सेल्फ म्हणजे अन्न ग्रहण करेपर्यंत त्याची पूर्ण जिम्मेदारी त्यांची असते. तर माझ्याचा पार्ट सोडून द्या, पण एक प्रत्येकाने आपलं आपलं एक स्वतःच एक म्हणजे एका व्यक्तीने जरी एक झाड लावलं तरी बरेच झाड जगामध्ये लागू शकतात. मित्रांनो मी तुम्हाला एवढं सजेशन देईल, जर काही कोणी जर झाड जर लावणं असेल, काही मदत पाहिजे असेल तर HiMDK वर मेसेज DM करू शकतो तुम्ही. आम्ही नक्कीच मदत करू, म्हणजे कोणचं झाड लावायचं, कोणचं झाड बेस्ट राहील, कोणचं झाड जास्त वाढतं, हो ते पण, कोणचं झाड लवकर वाढतं, सजेशन देऊ तुम्हाला जेवढं करू. तर हे इकडं समोर काय आहे का जायचं रिटर्न? नाही, खालून रस्ता चला एकदा खाली जाऊन येऊ मित्रांनो. चला तोपर्यंत मी थोडासा स्टॉप करतो व्हिडिओचा. ठीक आहे मित्रांनो, आपण इथं आता मजा केली झाली. खरं सांगतो तुम्हाला, देवीचं वातावरण मस्त, एकदम शांत वातावरण आहे आणि तुम्हाला दिसते. आणि आम्हाला एक सांगा बरं, असं जर आमचे मित्र आहे DK, जर युट्यूबवर कोलॅबरेशन कसं होतं, म्हणजे आम्ही एखाद्या येतो अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो खरंच कोणाला जर माहिती असेल काही जर कॉलेज करायची तर आम्हाला सांगा एकदा, कारण आम्ही बेजार झालोय. ते आमचं काही चॅनल कॉलेज होत नाही आम्हाला. माझं पण चॅनल नाव सांगा आपलं, त्याचं जीवने क्रिएशन म्हणून एक चॅनल आहे आणि माझं जर तुम्हाला माहितीच आता हे चॅनल तुम्ही तर बघताच या चॅनलवर. तर मला सांगा तुम्ही की त्यात कसं कॉलबेट करायचं, कसं आपलं इन्स्टाला असतं ना. बघा मित्रांनो आपलं अकाउंट आहे, नाही मी लिंक टाकू देतो ना व्हिडिओचं कुठे कॅमेरा, आपलं चॅनल आहे. तर सबस्क्राईब करा. आता सध्या किती पुढे सध्या 1.5 मिलियन आहे फॉलोवर सबस्क्रायबर, तर तुम्ही बी सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, दबाके. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. बाय. जय हिंद, जय भारत.